आणि बातमी पुन्हा एकदा हिवाळी अधिवेशनातनं लोकसभेतनं आणखी 12 खासदारांना निलंबित केल्याची माहिती मिळते आहे। आज पुन्हा एकदा गोंधळी खासदारांवरती निलंबनाची कारवाई करण्यात आली। काल अनेक खासदारांचं निलंबन झाल्यामुळे आज विरोधकांनी संसदेबाहेर निदर्शनं केली आणि आज 49 लोकसभा खासदारांचं गोंधळी खासदारांचं निलंबन झालंय। यामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचाही समावेश आहे। काल राष्ट्रवादीच्या खासदारांवरती निलंबनाची कारवाई झालेली नव्हती, पण आज लोकसभेतनं आणखी काही खासदार निलंबित होत आहेत, ज्यात सुप्रिया सुळे सुद्धा आहेत। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात। सोमेश, निलंबनाचं हे सत्र लोकसभेमध्ये सुरूच असल्याचं चित्र दिसतंय, आज नेमकं काय घडलं? ज्ञानदा, आपण पाहू शकतो की आज सकाळी ज्यावेळी लोकसभेमध्ये याबाबत आग्रह धरण्यात आला होता की संसद सुरक्षेच्या नंतर जो गोंधळ झाला आणि त्यानंतर ऐतिहासिकपणे एकदम एवढ्या मोठ्या संख्येने 92 खासदारांना आतापर्यंत या अधिवेशनापुरतं निलंबित करण्यात आले, तर त्यावर चर्चा व्हावी असा काही आग्रह होता। मनीष तिवारींनी संपूर्ण दिवसभराचं कामकाज सस्पेंड करून यावर चर्चा करावी अशी मागणी केली होती। तर या मागणीच्या अनुषंगाने पुन्हा आग्रह जास्त धरला गेलेला आहे विरोधी पक्षांकडून आणि त्यामुळे गोंधळ झाला सभागृहात। तर पुन्हा आता एकदा ठराव संसदेमध्ये लोकसभेमध्ये संमत केला जातोय आणि त्या ठरावानुसार जी नावं सध्या वाचून दाखवत आहेत संसदीय केंद्रीय मंत्री, त्या नावांचं निलंबन होणार आहे या संसदेच्या अधिवेशनापुरतं। आता अधिवेशनाचे 3च दिवस उरलेत, पण तरी सुद्धा हे निलंबन प्रतिकात्मक आहे की हा आकडा आता वाढत जाऊन किती आकडा गाठतो हे पाहणं महत्त्वाचं आहे एकूण निलंबित खासदारांचा। धन्यवाद सोमेश या माहितीबद्दल। तर लोकसभेतनं आणखी काही खासदारांचं निलंबन केलं जात आहे, ज्यामध्ये सुप्रिया सुळे, शशी थरूर, कार्ती चिदंबरम, डिंपल यादव, मनीष तिवारी, अमोल कोल्हे या खासदारांच्या नावांचा समावेश आहे। अर्थात सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे हे महाराष्ट्रातले खासदार आहेत। घोषणाबाजी करण्यात आली आणि वेलच्या परिसरात जाण्याचा प्रयत्न केला गेला, त्यामुळे गोंधळी खासदारांवरती कारवाई करून त्यांचं निलंबन झालंय। सुप्रिया सुळे, शशी थरूर, कार्ती चिदंबरम, डिंपल यादव, मनीष तिवारी, अमोल कोल्हे यांचंही आज निलंबन होत आहे। काल 92 खासदारांवरती कारवाई करण्यात आली आणि त्यापाठोपाठ आज पुन्हा एकदा लोकसभेमध्ये गोंधळ घालणाऱ्या खासदारांचं निलंबन करण्यात आलंय। 3 दिवसांचा कालावधी हिवाळी अधिवेशनाचा शिल्लक आहे। हे प्रतिकात्मक निलंबन जरी असलं तरी सुद्धा या निलंबनाची जोरदार चर्चा होते, कारण देशाच्या इतिहासात, लोकसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच दिवसात लोकसभा आणि राज्यसभेतनं इतक्या मोठ्या संख्येनं खासदारांवरती निलंबनाची कारवाई करण्यात आली। तर लोकसभेच्या गोंधळ घालणाऱ्या खासदारांवरती आजही कारवाई होते। पुन्हा एकदा आपण जाऊया, सोमेश कोलगे आपल्याला अधिक माहिती देतील। सोमेश, कालचं निलंबन, आजचं निलंबन, आज निदर्शनं सुद्धा विरोधकांनी केली, याचे पडसाद कसे उमटतात निलंबन सत्राचे? नाही, खरं तर कालच्या निलंबन सत्राचे पडसाद आज उमटले आणि त्याच संदर्भाने हे पुढचं निलंबन झालंय असं आपण म्हणू शकतो। कारण सिक्युरिटी ब्रीचचा जो पहिल्यांदा मुद्दा होता त्या मुद्द्यावरून गोंधळ घालण्यात आला आणि मग त्या गोंधळाच्या वेळी जेव्हा जो आग्रह म्हणजे विरोधी पक्षांनी आग्रह त्यांचा कायम होता की यावर चर्चा व्हावी, सरकारचा किंवा सभापती अध्यक्षांचा आग्रह असा होता की जे आपण कामकाज ठरवलंय त्या कामकाजानुसार चर्चा व्हावी आणि त्या कामकाजानुसार सगळ्या कार्यक्रम चालला पाहिजे लोकसभेचा, राज्यसभेचा। तर ते ऐकलं गेलं नाही, म्हणून लोकसभेमध्ये आपण पाहिलं की पहिल्या दिवशी 13 खासदार, त्यामध्ये पहिल्यांदा 14 खासदारांच्या नावाची घोषणा झाली, पण एक खासदार नजरचुकीने असं म्हणून त्यांचं एक नाव वगळण्यात आलं। पुन्हा कालच्या दिवशी पहिल्यांदा 33 खासदार आणि मग त्यानंतर मग पुन्हा आणखीन संख्येत भर पडली आणि एकूण निलंबित खासदारांची संख्या ही 92 झाली होती या अधिवेशनापुरतं। आणि आज जर का 49 म्हणजे असं जर आपण पूर्ण एकूण जर गणित करायचं ठरवलं तर जवळपास 130 ते 150 खासदार जितके विरोधी पक्षांचे खासदार आहेत त्यामधले जवळपास सगळेच खासदार निलंबित होतील की काय अशी स्थिती आहे। आता आज सकाळी जेव्हा विरोधी पक्षांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये यावरती एक चर्चा करण्यात आली होती की असा एक सूर होता काही लोकांचा की आता उर्वरित संपूर्ण अधिवेशनापुरता आपण सरकारच्या कामकाजावर बहिष्कार टाकू आणि सभागृहातून वॉकआउट करू।
पण मग त्यानंतर कदाचित असं असावं की आता सर्व विरोधी पक्षाच्या खासदारांनी आग्रह लावून धरावा की निलंबनाची जी कारवाई केली जाते त्यावर चर्चा करा, निलंबनाच्या कारवाईवर चर्चा करा आणि इतर सगळे कार्यक्रम बाजूला ठेवा, पहिल्यांदा या मुद्द्यावर चर्चा करा. आणि ते झालं नाही तर पुन्हा शेवटी निलंबनाचे एकमेव जे आयुध आपल्या लोकसभेच्या मुद्दा जवळपास सभागृहामध्ये असतं ते 140-150च्या आसपास खासदारांचा आकडा जातो निलंबन झालेल्या. विरोधक शिल्लक आहेत लोकसभेमध्ये का विरोधकांची संख्या अगदीच नगण्य बनली आता? नाही, आता विरोधकांची संख्या अगदीच नगण्य आहे. म्हणजे हे पुन्हा तपासून पाहावं लागेल, कारण निलंबनाची जी प्रक्रिया आहे ती अशी असते की सर्वसाधारणपणे सभागृह अध्यक्षांकडून त्याच्या स्वरूपाचा रेफरन्स हा केंद्रीय संसदीय मंत्र्यांना दिला जातो. मग त्यानंतर केंद्रीय संसदीय मंत्री त्याविषयीचा ठराव सभागृहामध्ये मांडतात आणि नंतर तिथल्या तिथे मग सभागृहाच्यातून निलंबनाची कारवाई केली जाते. हा अधिकार अध्यक्षांचा असतो, पण अध्यक्षांच्या सल्ल्याने तो अधिकार वापरला जातो. त्यात पुन्हा संध्याकाळी त्याचं सचिवालयाकडून एक अधिकृत नोटिफिकेशन निघतं ज्यामध्ये कोणाची नावं असणार आहेत हे स्पष्ट होतं. सिक्योरिटी वहाँ पे सिक्योरिटी ब्रीच जिस तरह से हुई पूरी दुनिया ने देखा, भारतवर्ष ने तो देखा ही. तो ये अपने आप में एक बहुत शर्मनाक बात है. इतनी ब्रीच ऑफ सिक्योरिटी, अगर पार्लियामेंट हम संभाल नहीं सकते तो पूरे देश का क्या ये होगा. उस तरह से ऑपोजिशन की ये मांग थी कि ये सदन में गृह मंत्री जो इसके लिए काफी जिम्मेदारी उनके ऊपर रहती है वो आके उसके ऊपर बयान करें. और इसमें कोई बात नहीं थी कि इसमें न करने की क्या बात हो सकती है. आदरणीय स्पीकर महोदय ने कहा भी कि ये पूरा मामला मेरे अख्तियारी में आता है, मेरे दायरे में आता है और मैं इसके लिए जिम्मेदार हूँ. केंद्र सरकार का भी ये नहीं वगैरह, वो ठीक है, लेकिन एक अपना मॉरली जिम्मेदारी जो रहती है, आज आप हेड करते हो एक देश को, आप आश्वस्त कर सकते हो पूरे देश को, ये करना जरूरी था. और उसके ऊपर अगर ऑपोजिशन में जायज मांग थी, आप लोकतंत्र में मानते हो तो लोकतंत्र के हिसाब से उन्होंने मांग की थी, उसमें वो मुकर गए. और उसके ऊपर स्पीकर और राज्यसभा के भी स्पीकर, और उन्होंने जिस तरह से इतने सांसदों को आज सस्पेंड कर दिया है, ये फ्री इंडिया में आफ्टर फ्रीडम, आफ्टर इंडिपेंडेंट इंडिया, ये लोकतंत्र में इतना बड़ा धक्का पहली बार आया. और सर दूसरी तरफ इंडिया अलायंस की मीटिंग है, कहीं ना कहीं नेतृत्व को लेकर सवाल उठता है. कहीं ना कहीं इंडिया अलायंस की जो मीटिंग है उसमें कोई लीडर है वो उभर के आएगा, क्योंकि कांग्रेस की तरफ से लगातार राहुल गांधी का जिक्र किया जाता है. क्या उद्धव जी तैयार हैं नेतृत्व करने के लिए? सब बातें, इसके जो मुद्दे हैं वो अहम मुद्दे आज की मीटिंग में वहाँ पे तय होंगे. सभी इंडिया अलायंस के जो भी घटक पक्ष हैं वो अपनी अपनी बात रखेंगे और सभी जो मुद्दों को, आप जैसे मीडिया चाहती है कि भाई इन मुद्दों पे बात हो, इन मुद्दों का स्पष्टीकरण हो, तो सब मुद्दे रहेंगे. सबसे पहली बात है स्टेट्स में सीट्स का बंटवारा, क्योंकि अब लोकसभा आने के लिए बहुत काफ़ी देर नहीं है. इट्स वेरी ऑब्वियस कि अभी 2-4 महीने में हो जाएगा. तो सबकी तैयारियां चल रही है, इकट्ठा तैयारियां चल रही है और सब ठीक रहेगा. सर हियरिंग किस तरह से जारी है? क्या लगता है जो 10 तारीख का जो डेडलाइन दिया है सुप्रीम कोर्ट में उस तक जजमेंट आ जाएगा? आना चाहिए था, क्योंकि 20 तारीख तो इससे पहले भी जब 31 की डेट थी, 31 दिसंबर को जिस तरह से सुप्रीम कोर्ट ने दी थी डेट, उसको लेके ये सब बातें उस दायरे में आ रही थी. 20 तारीख तक, आज कल ये सब आर्ग्यूमेंट्स पूरे होने थे. ये पूरे होने की पूरी इसी तरह से हमारे आर्गुमेंट पूरे भी हो गए. आज दोपहर को वो करेंगे, शाम को करेंगे, कल वो करेंगे, कल तक तो आर्गुमेंट्स खत्म हो जाएंगे. उसके बाद में 20 से 31 तक के 11 दिन उनके लिए सफिशिएंट है. लेकिन अध्यक्ष जी ने इस तरह से उनकी एक याचिका रखी और उन्होंने अर्जी की सुप्रीम कोर्ट में कि हमको और थोड़ी समय और चाहिए इतनी बड़ी ये जजमेंट लिखने के लिए. सुप्रीम कोर्ट ने ग्रांट कर दिया 10 तारीख तक, तो 10 तारीख तक तो आना ही है. तर काल निलंबित झालेल्या खासदारांच्या निलंबनासंदर्भात चर्चा करावी ही मागणी लोकसभेमध्ये विरोधकांनी लावून धरली असता गोंधळ घातल्याचा आरोप करत आणखी 49 खासदारांचं निलंबन झालंय. अरविंद सावंत सध्या आपल्या सोबत आहेत. अरविंदजी नमस्कार. कदाचित इतिहासात पहिल्यांदाच होत असावं की 2 दिवसात मिळून 141 खासदारांवरती निलंबनाची कारवाई झाली आहे. आपली पहिली प्रतिक्रिया? स्वतःची गेलेली अब्रू लपवण्याचा हा सगळा निषेधार्ह निर्णय आहे. कारण त्यांची अब्रू स्वतःची गेलेली आहे.
आणि मग लोकशाहीचा कसा गळा दाबला जातो हे त्या सदनातूनच दाखवलं जाते. काय मागणी होती हो? मागणी साधी आहे की माननीय गृहमंत्री किंवा पंतप्रधानांनी एवढी मोठी गोष्ट घडल्यानंतर एक निवेदन करावं. तुम्ही पहा, मणिपूरच्या वेळेला सुद्धा दोघही सभागृहात यायला टाळत होते. जेव्हा लष्कर आपली निघाली, कलंक लागला हिंदुस्थानला की एका महिलेला अशा पद्धतीनं नग्न धिंड त्या मणिपुरात निघाली. बघा तुम्ही दोघेही सभागृहात काय भूमिका घेऊन बसले. आणि आजही मणिपूर शांत नाहीये. हाच प्रकार आता इथं घडल्यानंतर इतकी मोठी घटना आहे ती. कारण काही असू द्यात, जे तुम्ही बाहेर वक्तव्य करता ते सभागृहात का नाही करत? पहिली गोष्ट अशी आहे की संकेत कसे आहेत. अधिवेशन सुरू असताना कुठल्याही बाबतीत निवेदन करायचं असेल माननीय मंत्री महोदयानं, त्यांनी सभागृहात पहिलं केलं पाहिजे. दोघं बाहेर बोलतात, सभागृहात एक शब्द अवाक्षर काढत नाही, येतही नाही. हा काही लोकशाही मूल्यांचा तुम्ही मान राखता का लोकशाहीचा मान राखता? आणि मग ही जी दंडेलशाही आहे त्याचं जे प्रतीक आहे, तो दंड बाजूला ठेवलाय ना, तो दंडेलशाहीचंच प्रतीक आहे बरं का. ती दंडेलशाहीच सुरू आहे आता. दंडेलशाही सुरू आहे असं आपण म्हणता. निषेध कसा नोंदवला जाईल? अनाईसे इंडिया आघाडीच्या निमित्तानं अनेक विरोधक आज दिल्लीमध्येच एकत्र आहेत. निषेध नोंदवला जाणार आहे का या घटनेचा, आणि तो कसा? निश्चितपणे निषेध नोंदवला जाईल. निषेधच नोंदवतोय ना. आता सुद्धा तुमच्यासोबत मी काय बोललो, अत्यंत निषेधार्ह ही गोष्ट आहे. सभागृह तुम्हाला आयुष्य म्हणजे इतिहासात कधी घडलं नाही. किंबहुना भारतीय जनता पार्टीचा इतिहास आहे. त्यांनी लोकसभेचं एक अधिवेशन पूर्ण करू दिलं नाही का? 3G 2Gच्या वेळेची आठवण बघा. संबंध अधिवेशन त्यांनी करू दिलं नव्हतं, आठवतं का? तरी पण कोणाला सस्पेंड केलं नव्हतं, लक्षात घ्या. इतक्या मोठ्या प्रमाणात तेव्हाही कधी सस्पेन्शन झालं नाही. ही कशाचं द्योतक आहे. आणि म्हणून आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब सातत्यानं सांगत असतात की ही येणारी निवडणूक जर तुम्ही व्यवस्थितपणे या लोकांना घालवलं नाही तर या लोकशाहीचा लोकशाहीची शेवटची निवडणूक असेल आणि लोकशाहीचा अंत असेल. धन्यवाद अरविंद सावंतजी, आपल्या भूमिकेबद्दल. आपण भूमिका स्पष्ट केली त्याच्याबद्दल धन्यवाद. दरम्यान निलंबनापूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया काय होती ती सुद्धा आपण पाहूया. अभी ये तो देखा दे, ये जो हो रहा है देश में बहुत गलत हो रहा है. और क्या मांग थी हमारी? हम सिर्फ एक रिप्लाई, जो हादसा हुआ है, जो हल्ला हुआ है संसद में, उस पर सिर्फ चर्चा चाह रहे हैं. ऐसे क्या मांग हम कर रहे हैं? चर्चा तो होनी चाहिए. और सिर्फ हमारे लिए नहीं, बीजेपी के सांसद है, यहाँ की सिक्योरिटी है, प्रेस वाले, सबके लिए ही है ये. कि सिर्फ सांसदों की सिक्योरिटी के लिए नहीं था. ये बहुत महत्वपूर्ण मामला है, लेकिन सरकार चर्चा नहीं करना चाहिए, भाग रही है. आगे की रणनीति क्या होगी अभी देखते हैं, आज चर्चा होगी. तर काल आणि आज अशा 2 दिवसामध्ये हिवाळी अधिवेशनादरम्यान संसदेतनं लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या 141 खासदारांवरती निलंबनाची कारवाई होते आणि विरोधकांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केलाय. बुलेटिनमध्ये आपण आता इथेच थांबतोय. पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.